ज्या शिक्षिकेनं माझ्या मुलाच्या कानाखाली मारली, त्या शिक्षिकेच्या कानाखाली माझा मुलगा मारेल. ओह माय गॉड! तो आपण आई-बाप होण्याच्या लायकीचे आहोत का? आपल्याकडे दुर्दैवानं आई-बाप होण्याची रिटर्न टेस्ट घेत नाहीत. आपण पत्रकारितेबद्दल बोलू शकतो. पत्रकारांच्या बद्दल समाजाची भावना काय आहे? लोकं काय बोलतात पत्रकारांबद्दल? शिक्षणाबद्दल, शिक्षकांबद्दल काय बोलतात? आरोग्य व्यवस्था, डॉक्टरांच्या बद्दल प्रत्येक बाबतीमध्ये आपल्याकडे अशी स्थिती आहे की अरे पूर्वी किती चांगलं होतं आणि आज कसं सगळीकडं आज अशी स्थिती आहे की कालचा दिवस बरा होता. जसं मगाशी तुम्ही म्हणाल्याप्रमाणे आपला स्पीड वाढला आहे. आपला विचार करण्याची पद्धती थोडी बदलली आहे. आपला दृष्टिकोन बदलला आहे आणि ही सगळी तरुण पिढी जी आता येणारी आहे, ही सर्व एका शाळेतून जो प्रवास सुरू होता आपल्या मूल्य शिक्षणाचा किंवा ह्या सगळ्यांमध्ये कुठेतरी तो लॅग दिसतो का? की ज्यामुळे मग ती भाषा असेल, मराठी भाषा आहे, मग तिकडे शिक्षक जे होते पूर्वीचे, तुम्ही ज्या काळात शिकलात तेव्हाचे शिक्षक, आताचे शिक्षक, तर हा जो स्पॅन आहे शिक्षण पद्धतीचा, त्यामुळे ही जी नवीन पिढी आलेली आहे त्यांना थांबायचंच नाहीये. त्यांना पुढे थांबून विचार करायचा नाहीये. त्यांना फक्त प्रतिक्रिया, फास्ट, शॉर्टकट आणि इन्स्टंट ह्याच्यामध्ये ते दिसतात जास्त करून. तर तुम्हाला ह्याला शिक्षण पद्धती ह्याला जबाबदार वाटते का? किंवा ती प्रोसेस त्यांची हे होते का? असं आहे ना की कुठल्याही एका भागावर त्याच्यामध्ये टीका करणं फार सोपी गोष्ट आहे, पण ते करण्याला काही प्रश्न सुटणार नाही. बरोबर. आपण ना एकूण समाज म्हणूनच आपलं काहीतरी बिघडलेलं आहे. आणि मला तर ना फक्त आपण म्हणून स्वतःच्या अंगावर आपण फटके मारून घ्यावेत असंही मला वाटत नाही. अमेरिकेमध्ये आपण जे बघतोय आणि ज्या पद्धतीचा कारभार तिथं सुरू आहे आणि ज्या पद्धतीनं म्हणजे ट्रम्प काय वागतो हा भाग वेगळा, पण तिथला समाजही आता ज्या पद्धतीनं वागतोय, रिॲक्ट करतोय आणि बऱ्याचदा असं आहे की बहुसंख्यांना आपल्याला ट्रम्प जे करतोय त्याच्यामध्ये वेडाचार दिसत असला तरी तिथल्या लोकांना तो आवडतोच आहे असं एकूण दुर्दैवानं चित्र आहे. तर त्यामुळं म्हणजे एकूणच सगळंच बिघडलेलं आहे. तर हा जो बिघाड आहे त्याचं फक्त एका कोणातरी शिक्षणावर किंवा ह्याच्यावर त्याचं खापर फोडण्यात काही अर्थ नाही. कालच मी बातमी बघितली, पुण्याजवळ वाघोलीमधली ती गोष्ट आहे की तिथल्या शाळेमध्ये एक मुलगा भयंकर वांडपणा करणारा 7वी 8वीतला, आणि वांडपणा हा थोडा गोड शब्द झाला, अत्यंत विकृत पद्धतीनं वागणाऱ्या एका विद्यार्थ्याला शिक्षिकेनं फटका मारला. तर त्याच्यानंतर त्याच्या आईवडिलांनी त्या शिक्षिकेच्या बद्दल शाळेत जाऊन धिंगाणा घातला, पोलिसांमध्ये जाऊन FIR केली. इथंच विषय नाही मिटला. शाळेनं जेव्हा की अरे म्हणजे आपण हे काय आपण बघू करू म्हणून सामोपचारानं जेव्हा मिटवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पालकांनी सांगितलं की ज्या शिक्षिकेनं माझ्या मुलाच्या कानाखाली मारली, त्या शिक्षिकेच्या कानाखाली माझा मुलगा मारेल. ओह माय गॉड! आता असं आहे की हा जो स्तर आहे, आता हे कसले आईबाप आणि कसली व्यवस्था आणि काय शिक्षण आणि काय शाळा करणार आहे? तर असं आहे की शेवटी म्हणजे आईबाप म्हणून आपण जेव्हा वावरतो, आपण आईबाप होण्याच्या लायकीचे आहोत का? आपल्याकडे दुर्दैवानं आईबाप होण्याची रिटर्न टेस्ट घेत नाहीत. की तुम्ही आईबाप झालाय, तुम्ही मुलांना जन्माला घातलंय आणि तुम्ही जर या पद्धतीनं वागत असाल, तुम्ही मुलांमध्ये काय संस्कार देताय मुलांना? ही मुलं काय पुढे जाऊन करणार आहेत? तर त्यामुळं सडलेपण, म्हणजे जो कीड लागली आहे ना, ती सगळ्यांच्याच म्हणजे समाज म्हणून लागलेली कीड आहे ती. आणि त्यामुळं आपल्याला कोणतंच क्षेत्र असं आता दिसत नाही की जिथं ज्याच्याकडे बघून इथं चांगली परिस्थिती आहे असं आपण म्हणावं. कोणत्या क्षेत्राबद्दल आपण असं म्हणू शकतो आज? खरंय. आपण पत्रकारितेबद्दल बोलू शकतो. पत्रकारांच्या बद्दल समाजाची भावना काय आहे? लोक काय बोलतात पत्रकारांबद्दल? शिक्षणाबद्दल, शिक्षकांबद्दल काय बोलतात? आरोग्य व्यवस्था, डॉक्टरांच्या बद्दल प्रत्येक बाबतीमध्ये आपल्याकडे अशी स्थिती आहे की अरे पूर्वी किती चांगलं होतं आणि आज कसं सगळीकडं आज अशी स्थिती आहे की कालचा दिवस बरा होता. तर हा काही त्या क्षेत्राला लागलेला आजार, रोग नाहीये. ती कीड जी आहे ती सगळ्या समाजाला लागली आहे आणि ती मग आपल्याला ती प्रत्येक अंगामध्ये समाजाच्या आपल्याला जाणवते, दिसते. दुर्दैवानं होतंय असं की मी जर समजा मी पालक आहे तर मी
शाळेला शिव्या घालीन, शिक्षकांना शिव्या घालीन. मी जर मी बसनं ट्रेननं प्रवास करत असेल तर त्या बेस्टवाल्यांना शिव्या घालीन. मी जर बँकेत गेलो तर बँकवाल्यांना शिव्या घालीन. मी जे क्षेत्र आहेत ते सोडून बाकी सगळ्यांना मी शिव्या घालीन. आणि हे प्रत्येक बाबतीमध्ये आहे. मी माझ्याकडेच बघायला तयार नाही आहे की अरे मी एक बेसिक जी गोष्ट माझ्याकडून अभिप्रेत अपेक्षित आहे, एक नागरिक म्हणून, एक सुजाण नागरिक म्हणून माझी जी कर्तव्य आहेत, मला माझ्या सगळ्या अधिकारांचं फार पडलेलं आहे, पण एक सुजाण नागरिक म्हणून त्यातल्या 5% तरी मी निकषांना उतरतोय का? मी वागतोय का नीट? मी कसा वागतोय? मी नागरिक म्हणून कसा वागतोय? मी बाप म्हणून कसा वागतोय? मी भाऊ म्हणून कसा वागतोय? मी माझ्या कलिगच्या बद्दल कसा वागतोय? जी जसं वागणं अभिप्रेत अपेक्षित आहे त्यातल्या किती निकषांवर मी तिथं खरा उतरणार आहे? तर प्रत्येक बाबतीमध्ये आपल्याला दिसेल की आपल्याला नापासच होऊ आपण, अशी स्थिती आहे. खूप वेळेला आपण जेव्हा मुलाखती घेतो, ते मुलाखत घेत असताना असं जाणवतं की काही मतं पटत नसतात आपल्याला, काही विचार पटत नसतात. खूप वेळेला माणूस चुकीचा बोलतो हे आपल्याला जाणवत असतं. पण मग अशा वेळेस एक ज्येष्ठ पत्रकार म्हणून, कारण की येणाऱ्या तरुण पिढीला खूप या मीडिया क्षेत्राकडे यायचं आहे, तर तुम्ही काय सांगाल की कुठली ती गोष्ट, म्हणजे ती गोष्ट तुम्ही त्यांना उत्तर तिथेच थांबवून द्यायला हवी, की त्यांना नंतर ती गोष्ट सांगायला हवी, की त्यांना वेगळ्या पद्धतीने काही गोष्टी समजावायला पण लागतात काहीतरी, असं झालंय का किंवा होतं का? नाही, असं होतं सगळ्या, म्हणजे आता हे जे नाही हे सगळ्या प्रकारे होतं. हां. म्हणजे आता काही वेळेला असं होतं की समोरचा अत्यंत मूर्खपणानं बोलत असतो, तर मला त्यावेळेला असं वाटतं की अरे म्हणजे त्याला मला थांबवायची इच्छाच होत नाही, कारण मला माहिती आहे की हा इतकं मूर्ख असं काहीतरी बोलतोय की हा जितका बोलतोय तितका तो स्वतःला एक्सपोज करत राहतोय, तर त्याला बोलू द्या. काही वेळेला लोक मूर्खासारखं बोलत नाहीत, दुष्टासारखं बोलतात. आणि ते दुष्टपणाचं जे असतं ते अर्थातच खोटेपणातनं आलेलं असतं. अशा वेळेला मग माझा किंवा कुणाचाही की मग तो एक सात्विक संताप उफाळून येतो की खोटारडेपणानं तुम्ही काहीही बोलून ते सत्य आहे असं म्हणून म्हणजे समाजाच्या ह्याच्यावर मारू नाही शकत की धादांत खोटं बोलून. तर मग अशा वेळेला तुम्हाला तिथंच त्याला टोकणं आणि ठोकणं ह्या दोन्ही गोष्टी आवश्यक होतात. काही वेळेला अशा गोष्टी बोलल्या जातात की त्या काही फार त्यानं त्या चुकीच्या असतात, पण त्यानं काही फार हार्म होणारा नसतो. तर अशा वेळेला नंतर ते सांगणं, म्हणजे तिथंच त्याची अक्कल काढून काय बोलतोस असं म्हणून त्याला एक्सपोज करण्यापेक्षा नंतर त्याला गोष्टी समजावून सांगितल्या जाऊ शकतात. तर तसं असेल तर त्या पद्धतीनं ती केली.